धनुरास 21 मार्च. सावधान, आज शनिदेवाची वक्रदृष्टी या एका चुकीमुळे पडू शकते. नमस्कार, आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. धनुराशीच्या नशीबवान लोकांनो, काळ कोणासाठी थांबत नाही, पण काही क्षण असे येतात जे काळालाही थांबायला भाग पाडतात. आज शनिवार 21 मार्च 2026, फाल्गुन मास, शुक्ल पक्ष आणि तृतीया तिथी. आज अश्विनी नक्षत्राचा प्रभाव आहे आणि इंद्र नावाचा राजयोग जुळून आला आहे. पण धनुराशीच्या लोकांनो, सावधान, आज शनिदेवाची दृष्टी तुमच्या राशीवर एका विशिष्ट कोणात पडत आहे. आज तुमच्या आयुष्यातील एका अशा सत्याचा उलगडा होणार आहे ज्याने तुमची झोप उडेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आजच्या दिवसाचा शेवट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरणार आहे. तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती आत्ता जय शनिदेव आणि श्री स्वामी समर्थ लिहून कमेंट करा. तुमची श्रद्धाच तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. 1. करिअर, व्यवसाय आणि नोकरी. संघर्षातून यशाची भरारी. आज तुमच्या कर्माचा देव शनी तुमच्या कार्यक्षेत्राची कडक परीक्षा घेणार आहे. नोकरी, आज ऑफिसमध्ये तुम्हाला असे वाटेल की तुम्ही एकटे पडला आहात. तुम्ही रक्ताचं पाणी करून केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कोणीतरी लाटण्याचा प्रयत्न करेल. वरिष्ठांकडून तुमच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ शकतं, पण लक्षात ठेवा, शांत रहा. आजचा संघर्ष हा उद्याच्या मोठ्या पदाची पायरी आहे. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस निर्णयाचा नाही तर संयमाचा आहे. व्यवसाय, व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस धैर्य तपासणारा आहे. एखादी मोठी ऑर्डर हातातोंडाशी येऊन निसटण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून अचानक अडथळे येऊ शकतात, पण खचून जाऊ नका, कारण संध्याकाळनंतर परिस्थिती पाणटणार आहे. भावुक पैलू, विचार करा, तुम्ही ही धडपड कोणासाठी करत आहात? त्या कुटुंबासाठी ना, जे घरी तुमची वाट पाहतंय? मग आज कामाच्या टेन्शनमुळे स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका की घरी गेल्यावर तुम्ही कोणाशी नीट बोलू शकणार नाही. कौटुंबिक सुख आणि नातेसंबंध. नातींची वीण. आज तुमच्या घरात एक वेगळीच शांतता असेल, पण ही शांतता कदाचित एखाद्या मोठ्या निर्णयाची चाहूल असू शकते. कौटुंबिक जीवन. आई वडिलांच्या आरोग्याकडे आज दुर्लक्ष करू नका. कदाचित ते तुम्हाला काही सांगू इच्छितात, पण तुम्ही कामात व्यस्त आहात. आज त्यांच्याशी बसून 2 शब्द बोला. त्यांना तुमच्या पैशाची नाही, तुमच्या वेळेची आणि प्रेमाची गरज आहे. नातेसंबंध. नाती ही काचेसारखी असतात. एकदा तडा गेला की सांधणं कठीण होतं. आज तुमच्या जोडीदारासोबत जुन्या कारणावरून खटका उडू शकतो, पण आठवा, तो काळ जेव्हा तुम्ही एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावलं होतं. आज रागाच्या भरात असा कोणताही शब्द उच्चारू नका ज्याचा पश्चाताप आयुष्यभर करावा लागेल. आज प्रेमाची परीक्षा आहे, अहंकाराची नाही. आर्थिक स्थिती. पैशाची ओढ आणि वास्तवाची जाणीव. आज तुमची आर्थिक स्थिती थोडी नाजूक वाटू शकते, पण घाबरण्याचे कारण नाही. धनलाभ. अडकलेले पैसे मिळण्याचे योग आहेत, पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला खूप धावपळ करावी लागेल. खर्च. अचानक घरातल्या कोणाच्या तरी तब्येतीवर किंवा घराच्या दुरुस्तीवर मोठा खर्च निघू शकतो. आज कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका, कारण तो पैसा परत येण्याची शक्यता आजच्या ग्रहांच्या स्थितीत दिसत नाही. बोध. खिशात पैसे नसले की जगाची खरी ओळख होते. आज तुम्हाला कळेल की तुमचे आपले कोण आणि परके कोण. पैशाने घर विकत घेता येतं, पण घर पण नाही, हे आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. आरोग्य, शरीर आणि मन. धनुराशीच्या जातकांना आज पोटाचे विकार किंवा सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. मानसिक आरोग्य. आज तुम्हाला खूप एकटं वाटू शकतं. गर्दीत असूनही तुम्ही स्वतःला हरवल्यासारखं अनुभवाल. हा मानसिक थकवा आहे. सल्ला, आज जास्तीत जास्त पाणी प्या आणि बाहेरचे तेलकट अन्न टाळा. शनिवारी सायंकाळी थोडा वेळ ध्यान किंवा मेडिटेशन करा. तुमचे शरीर हेच तुमचे पहिले मंदिर आहे, त्याची काळजी घ्या. विद्यार्थी आणि शिक्षण. एकाग्रतेची कसोटी आणि यशाची गुरुकिल्ली. धनुराशीच्या माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आजचा शनिवार 21 मार्च हा दिवस एखाद्या टर्निंग पॉइंट सारखा आहे. अभ्यासाचा डोंगर समोर आहे आणि मन मात्र भरकटतोय असं आज तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल. संघर्षाचा पैलू. आज तुम्हाला असं वाटेल की मी इतकी मेहनत करतोय, पण मला हवं तसं फळ का मिळत नाही आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा, यशाचा रस्ता कधीच सरळ नसतो. आज ग्रहांची स्थिती अशी आहे की तुमची एकाग्रता भंग होऊ शकते. मोबाईल किंवा सोशल मीडियामुळे तुमचा मौल्यवान वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. आज तुमची खरी परीक्षा ही पुस्तकांशी नाही तर स्वतःच्या मनाशी आहे. भावनिक संदेश. जरा विचार करा त्या आई वडिलांचा जे तुमच्या निकालाची चातकासारखी वाट पाहत आहेत.
त्यांच्या डोळ्यात तुमच्यासाठी स्वप्न आहेत. जेव्हा तुम्हाला कंटाळा येईल किंवा वाटेल की आता अभ्यास होत नाही आहे, तेव्हा एकदा त्यांच्या कष्टाने रापलेल्या हातांकडे पहा. तुमच्या एका यशासाठी ते स्वतःच्या सुखाचा त्याग करत आहेत. आजचा दिवस आळसा करण्याचा नाही, तर स्वतःला सिद्ध करण्याचा आहे. यशाचा मंत्र. आज जर तुम्ही एखादा अवघड विषय हाताळलात, तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. गुरुची कृपा तुमच्यावर आहे, फक्त गरज आहे ती तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी आजचा दिवस नवीन संधी देणारा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी खास उपाय. अभ्यासाला बसण्यापूर्वी ओम सरस्वत्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. शक्य असल्यास आज अभ्यासाच्या टेबलावर पिवळं फूल ठेवा, यामुळे तुमची बुद्धी तल्लख होईल. शुभ अंक, शुभ रंग आणि दिशा. आज तुमच्यासाठी 3, 7 आणि 9 हे अंक अत्यंत प्रभावी ठरतील. शुभ रंग निळा आणि पिवळा. निळा रंग तुम्हाला शनिदेवाच्या प्रकोपापासून वाचवेल आणि पिवळा रंग गुरुची कृपा मिळवून देईल. शुभ दिशा. आज ईशान्य दिशा तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना याच दिशेने प्रवास सुरू करा. आजचा अचूक आणि रामबाण उपाय. शनिवारचा दिवस असल्याने हे आवर्जून करा. पिंपळ पूजन. आज सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीचा तेलाचा दिवा लावा. दान. आज गरजू व्यक्तीला काहीतरी खाऊ घाला किंवा काळे तिळदान करा. मंत्र. ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा. 7. विशेष स्वामी संदेश. जाता जाता माझ्या धनुराशीच्या लेकरांसाठी साक्षात स्वामी समर्थांचा एक मोलाचा संदेश. स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू आज खूप रडतोयस. तुला वाटतंय की तुझ्यावरच सगळी संकट का? पण लक्षात ठेव, मी तुझ्यावर तेवढंच ओझं टाकतो जेवढं पेलण्याची ताकद मी तुला दिली आहे. आज जे तुला दुःख वाटतंय तो तुझ्या भविष्यातील मोठ्या सुखाचा पाया आहे. तू फक्त तुझे कर्म प्रामाणिकपणे कर. फळाची काळजी माझ्यावर सोड. ज्यांचे कोणी नसतात त्यांचा मी असतो. आजची ही रात्र निघून जाऊ दे. उद्याची पहाट तुझ्यासाठी सुखाची किरणं घेऊन येईल. फक्त विश्वास ठेव. भावनिक आवाहन. मित्रांनो, स्वामींचा हा संदेश तुमच्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आजचा दिवस कठीण आहे, पण तुम्ही एकटे नाही आहात. तुमचे कुटुंब, तुमचे दैवत आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्राला पाठवा जो आज संकटात आहे. तुमच्या एका शेअरमुळे कोणाला तरी स्वामींचा आधार मिळू शकतो. स्वतःची काळजी घ्या. उद्याच्या राशी भविष्यात. तर हे होतं आजचं धनु राशीचे भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.